दिवस होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली होती आणि या घटनेनंतरच होळाष्टक पाळलं जातं असं मानलं जातं. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं आपल्या आयुष्यामध्ये की आपण खूप प्रयत्न करतो पण पैशांची समस्या तरी देखील सुटत नाही. अनेकांच्या डोक्यावर कर्ज असतं. ते कर्ज कमी करण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत असतात, पण तरी सुद्धा एक कर्ज संपतं आणि दुसरं उभं राहतं, अशा प्रकारची परिस्थिती होते. या सगळ्यावरच ज्योतिषशास्त्रामध्ये एक उपाय सांगितलेला आहे आणि तो होळीच्या रात्री करायचा आहे. होळी पेटल्यानंतर त्या होळीमध्ये अनेक जण अनेक गोष्टी अर्पण करत असतात. जसं काही जण होळीमध्ये नारळ अर्पण करतात, काही जण होळीमध्ये पुरणाची पोळी अर्पण करतात. याप्रमाणे अनेक गोष्टी होळीमध्ये अर्पण केल्या जातात. होळीमध्ये अर्पण केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी अर्थ आहे, त्याला काही ना काहीतरी शास्त्र सांगितलेलं आहे. आता ती कुठली गोष्ट आहे जी कर्जमुक्तीसाठी किंवा आर्थिक चणचण दूर करण्यासाठी होळीमध्ये अर्पण करायची आहे, त्या गोष्टीबद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी जर तुमच्याकडे सुद्धा होळीत नारळ अर्पण करण्याची प्रथा असेल तर नारळ होळीमध्ये का अर्पण केला जातो तेही जाणून घ्या आणि मग ती एक गोष्ट जी होळीमध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे त्याबद्दल बोलू. आता होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो. नारळाला आपल्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. इतर वेळी पूजेमध्ये घेतला जाणारा नारळ, कलशावर स्थापन केला जाणारा नारळ, पूजला जाणारा नारळ होळीमध्ये अर्पण का केला जातो? होळीत नारळ अर्पण केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते, कर्जाचा बोजा दूर होतो. त्याचबरोबर नारळाला अग्नीमध्ये अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्यांवरची सर्व संकट दूर होतात असंही म्हटलं जातं आणि म्हणून होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो. पण याच नारळाबरोबर तुम्हाला होळीमध्ये आणखीन एक गोष्ट अर्पण करायची आहे आणि ती गोष्ट तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर करणारी आहे, तुमच्यावरचा कर्जाचा बोजा दूर करणारी आहे, तुमची पैशाची चणचण सोडवणारी आहे. ती गोष्ट म्हणजे होलिका दहनाच्या रात्री पिठाचा एक पंचमुखी दिवा बनवायचा आणि तो दिवा होलिकेला अर्पण करायचा. होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्याने कर्जाचं ओझं लवकर उतरतं. याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो. या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळे सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय प्रभावी ठरतो. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. पण हा उपाय नक्की कसा करायचा ते आता बघूया. हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे. त्यात थोडे काळे तीळ, थोडं कुंकू, अक्षता टाकाव्या. त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा. आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचं ओझं दूर व्हावं यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन